यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे। त्याचबरोबर आदरणीय ठाकरे, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे। न्यायालयामध्ये घोषणा चालत नाहीत। व्यासपीठावरील शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते, ॲडव्होकेट रोहित शर्माजी, ॲडव्होकेट असीम सरोदेजी आणि या आजच्या ऐतिहासिक अशा जनता न्यायालयाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेले देशभरातील सर्व पत्रकार बंधू भगिनी, शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी, थोडा उशीर झालेला आहे कामकाजाला। आज या भव्य सभागृहामध्ये एका अभिनव अशा जनता न्यायालयाची सुरुवात होते आहे। आजचा दिवस हा इतिहासात नोंदला जाईल, कारण ज्या प्रकारचं वातावरण आज महाराष्ट्रात आणि देशात आहे, खास करून शिवसेनेच्या बाबतीत दिलेल्या निकालानंतर त्या संदर्भात या जनता न्यायालयाचं आयोजन केलं असून आज न्यायमूर्तीच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्राची जनता आहे। आपण सगळे आहात। शिवसेनेच्या बाबतीत एक निकाल विधानसभेचे अध्यक्ष, त्या अध्यक्षांना लवाद म्हणा असं मला आदित्यजी नेहमी सांगतात की लवाद म्हणा, ट्रायब्युनल, एक निकाल विधानसभेचे अध्यक्ष लवाद राहुल नार्वेकर यांनी दिला आणि त्यानंतर महाराष्ट्रात जागोजाग त्या लवादाच्या अंत्ययात्रा निघाल्या। या राज्यामध्ये असं कधी घडलं नव्हतं की लवाद म्हणून बसलेल्या विधानसभा अध्यक्षाच्या अंत्ययात्रा निघाल्या, त्यांच्या तिरडीवर घालून त्यांच्या यात्रा निघाल्या। याचं कारण असं आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही ज्या पद्धतीनं या लवादानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता चोर आणि लफंग्यांच्या हातात दिली आणि ही शिवसेना तुमची असं जाहीर केलं, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खतखततो आहे। या लवादानं दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही अशा प्रकारचा निर्णय आहे। या राज्याचे मिंधे मुख्यमंत्री दाढीला पीळ देत नेहमी सांगत असतात, कर नाही त्याला डर कशाला,
बरोबर आहे आणि म्हणूनच कर नाही, डर नाही आणि म्हणूनच हे जनता न्यायालय घेण्याची हिंमत आज आम्ही दाखवलेली आहे. आमच्यात हिंमत आहे. आमच्याकडून काही चुकीचं झालेलं नाही. आम्ही कायद्याचं पालन केलेलं आहे. आम्ही न्यायालयामध्ये उत्तम लढाई लढलेली आहे. आम्ही न्यायालयानं नेमून दिलेल्या लवादासमोर आमच्या वकिलांनी आणि आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तम लढा दिलेला आहे. आम्ही इमानदारीनं लढलो आणि तुम्ही बेईमानीनं जिंकलात. त्या बेईमानाच्या विरोधामध्ये जनता न्यायालय आहे. ईमानदारी किसी कायदे और कानून की मोहताज नहीं होती. आम्ही ईमानदार आहोत आणि अशा प्रकारे न्यायालयामध्ये बेईमानाने न्याय मिळत गेला तर उद्या न्यायालयात कोणी जाणार नाही. आणि म्हणून हे जनता न्यायालय आपण आज इथे उभं केलेलं आहे. मला खात्री आहे या न्यायालयात जो निर्णय जनता देईल तोच निर्णय आणि तोच निकाल 4 महिन्यानंतर होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. आजचा कार्यक्रम जो आहे, आजचं जे न्यायालयाचं स्वरूप आहे अत्यंत सुटसुटीत आहे. मी फार वेळ घेणार नाही. नक्की या खटल्याचं स्वरूप काय होतं आणि शिवसेनेनं कशा प्रकारे हा खटला उभा केला, लढला, सत्य कसं आमच्या बाजूने असताना सुद्धा सत्याचा खून झाला, सत्याची हत्या झाली आणि या प्रत्येक न्यायालयीन लढ्याच्या प्रत्येक पायरीवर ॲडव्होकेट असीम सरोदे हे या संपूर्ण लढ्यात आपल्याबरोबर सहभागी होते. सुरुवातीला ॲडव्होकेट असीम सरोदे या खटल्या संदर्भात माहिती देतील आणि त्यानंतर हा जो लवाद आहे त्या लवादाला त्यावेळेला कदाचित मोतीबिंदू झाला असेल, त्याला काही पुरावे दिसले नाहीत किंवा त्याच्या डोळ्यात बाळासाहेबांच्या भाषेत वडच वाढला असेल किंवा त्यांना ऐकू येत नसेल म्हणून त्यांना काही पुरावे समजले नसतील. आपण कोणते पुरावे न्यायालयासमोर आणि त्या लवादासमोर हजर केले ते त्याचं संपूर्ण प्रेझेंटेशन हे नंतर ॲडव्होकेट अनिल परब आपल्याला सादर करतील. मी ॲडव्होकेट असीम सरोदे यांना विनंती करतो की कृपया आपण आपली भूमिका स्पष्ट करावी. मला आज इथे बोलावलं त्याबद्दल मी उद्धव साहेबांचे आणि संपूर्ण शिवसेनेचे आभार मानतो. बरेच जण सांगतात की वकिलांनी कोर्टात बोलावं, बाकीच्या ठिकाणी बोलू नये. पण माझं असं स्पष्ट मत आहे की कायदा जर लोकांसाठी असेल तर तो लोकांमध्ये सुद्धा बोलला गेला पाहिजे. आज जनतेचं न्यायालय आयोजित करण्याला आणखी एक वेगळी किनारसुद्धा आहे की आज ज्यांनी न्यायतत्वावर आधारित अनेक निर्णय दिले ते देताना न्यायाधीशांना मार्गदर्शन केलं. ज्यांचं मार्गदर्शन न्यायाधीश घ्यायचे सर्वोच्च न्यायालयातले आणि उच्च न्यायालयातले सुद्धा, त्या नानी पालखीवालांचा आज जयंती दिवस आहे. आज या कार्यक्रमामध्ये या जनता न्यायालयात वेगळ्या बाजू नाही आहेत, केवळ सत्याची बाजू आहे. ही सत्याची बाजू मांडत असताना आपल्या सगळ्यांच्या मनात स्पष्टता असली पाहिजे की आपण अपात्रतेच्या सुनावणीबद्दलचा कायदा, त्यामध्ये झालेला न्याय आणि अन्याय आणि या निर्णयाच्या कायदेशीर बाबींचं विश्लेषण करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला
उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयाचं विश्लेषण करण्याचा पूर्ण हक्क आहे. त्याच्यामधून कोणत्याही न्यायालयाचा अवमान होत नाही. त्यामुळे शिवसेनेने हा कार्यक्रम आयोजित केला, त्याच्याबद्दल त्यांचे मी जास्त आभार मानतो की या निमित्ताने नागरिकांनी आता न्यायालयाच्या अनेक निर्णयांचं विश्लेषण जाहीरपणे, अत्यंत साध्या सोप्या भाषेत, स्पष्टपणे आणि कोणतीही चुकीची असभ्यतेची भाषा न वापरता करणं सुरू करावं. कारण की न्यायालय एक व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून सुद्धा दबावाखाली घेण्यात आलेली आहे, हे वास्तव आपल्याला विसरून चालणार. पक्षांतर कसं करायचं याबद्दलची एक बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाकडे आपल्याला बघायला पाहिजे. राहुल नार्वेकर यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून आपल्याला काही बोलायचं नाही. कोणत्या न्यायालयातले न्यायाधीश असतील त्यांच्याबद्दल आपल्याला व्यक्ती म्हणून बोलायचं नाही. पण ही जी कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे त्याच्याबद्दल या जनतेच्या न्यायालयात बोललं गेलं पाहिजे. 10 जानेवारी 2024चा निर्णय हा लक्षात घेणं, याचं विश्लेषण करणं आणि आणखी आपल्याला सायंटिफिक भाषेत बोलायचं असेल तर चिरफाड या निर्णयाची करणं हे खूप जास्त आवश्यक आहे. कारण की याच्यातून आपल्याला लोकशाही कशी मारली जाते हे सुद्धा दिसू शकणार आहे. बरेचदा अशा प्रकरणांमध्ये म्हणजे 10व परिशिष्ट किंवा भारतीय संविधानासंदर्भातले जेव्हा प्रकरण असतात तेव्हा लोक माझ्यासारख्या वकिलांना अनेकदा म्हणतात की तुम्ही वकील आहे, तुम्ही राजकारणाबद्दल बोलू नका, तुम्हाला बोलायचं असेल ते कोर्टात बोला. आणि म्हणून त्याचं उत्तर आधी आपल्या सगळ्यांना दिलं पाहिजे की भारतीय संविधान हे एक राजकीय डॉक्युमेंट आहे, पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे, पॉलिटिकल पॉलिसी डॉक्युमेंट आहे की भारत एक राज्यव्यवस्था म्हणून कशा पद्धतीने चालेल याबद्दलचं विस्तृत विवेचन करणारं पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे. भारत हा देश आपण जेव्हा पाहतो नकाशा तेव्हा त्याच्यावर लिहिलं असते पॉलिटिकल मॅप ऑफ इंडिया. तो सुद्धा पॉलिटिकल देश हा सुद्धा पॉलिटिकल अस्तित्व असलेला आहे. आणि त्यानंतर आपण आहोत सगळेजण नागरिक आणि मतदार, जे आपण नागरिक असल्यामुळे आणि नागरिक असणं सुद्धा एक राजकीय संकल्पना आहे. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की प्रत्येकाने, प्रत्येक व्यवसायातल्या प्रत्येक सुशिक्षित व्यक्तींनी राजकारणाबद्दल बोललं पाहिजे. हा विषय तर संपूर्ण राजकारणाचा आहे की 10वं परिशिष्टच राजकारणाबद्दल आहे की पात्र कोण आणि अपात्र कोण, आणि त्यामुळे चूक कोण आणि बरोबर कोण हे ठरवत असताना एक बाजू घेणं आवश्यक आहे आणि ती सत्याची बाजू असली पाहिजे. माझी जेव्हा उद्धव साहेबांची भेट झाली पहिल्यांदा, ते म्हणाले की तुम्ही TV चॅनलवर आमची बाजू चांगली मांडता. तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तुमची बाजू मांडत नाही आहे, तुम्ही संविधानाच्या बाजूने आहात. पक्षांतर बंदी कायदा हे नाव आहे 10व्या परिशिष्टाचं. कोणीही सामान्य माणूस आज पक्षांतर बंदी कायद्याबद्दल जाणून आहे, त्याला माहिती झालं आहे की पक्षांतर बंदी कायदा काय आहे. आणि त्यासाठी एकनाथ शिंदे, त्यांना फूस लावणारे देवेंद्र फडणवीस, या सगळ्यांचे आपण आभार मानले पाहिजे की कायदेविषयक प्रबोधन एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी घडवून आणलं. 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याचं स्पष्ट नाव आहे पक्षांतर बंदी कायदा. पक्षांतर सोप्या पद्धतीने करण्यासाठीचा कायदा असं काही त्याचं नाव नाही. यामध्ये संविधानिक नैतिकता आणण्याचा जो प्रयत्न राजीव गांधींनी 1985 साली केला की लोक कोणत्याही पक्षातून उठून कधी पण कोणत्या पक्षात जात होते, त्यामुळे अस्थैर्य निर्माण होत होतं. आणि राजकीय अस्थैर्य निर्माण होऊ नये आणि राजकीय पक्ष चालवणाऱ्या लोकांना सतत वॉचमनची भूमिका करावी लागू नये, विश्वासार्हता असली पाहिजे, प्रामाणिकता असली पाहिजे, आपल्या पक्षाची एकनिष्ठा असली पाहिजे, ज्याच्यामुळे तो एक कमी महत्त्वाचा असलेला विषय बाजूला राहील आणि महत्त्वाचा विषय म्हणजे राज्य प्रशासन ते चांगल्या प्रकारे चालवता येईल. या उद्देशाने पक्षांतर बंदी कायदा 1985 साली अस्तित्वात आला. त्याच्यामधलं परिच्छेद 1B, 1A, 1B हे दोन अत्यंत महत्त्वाचे आहे. 1B मध्ये सांगितलेलं आहे की लेजिस्लेचर पार्टी म्हणजे काय.
लेजिस्लेचर पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष म्हणजे काय? विधिमंडळ पक्ष आणि दुसरी 1C मध्ये व्याख्या केलेली आहे की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणजे मूळ राजकीय पक्ष म्हणजे काय? ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जी आहे ती जननी आहे त्या पॉलिटिकल पार्टीची. सगळेजण जे अस्तित्वात असतात ते त्या राजकीय पक्षाचे सदस्य असतात. आणि लेजिस्लेचर पार्टी जी आहे विधिमंडळ पक्ष आमदारांनी निवडून आल्यावर तयार झालेला विधिमंडळ पक्ष असतो. विधिमंडळ पक्षाचं आयुष्य हे 5 वर्षाचं असते. कारण की 5 वर्षानंतर ते लोक बदलतील, काही जण पुन्हा निवडून येतील, पण नवीन विधिमंडळ पक्ष तयार होईल. त्यामुळे विधिमंडळ पक्ष ही अस्थायी स्वरूपाची व्यवस्था आहे आणि म्हणून कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही. जो मूळ राजकीय पक्ष आहे त्याला महत्त्व आहे. आपल्या बाबतीत पाहायचं असेल तर मूळ राजकीय पक्ष शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आहे, त्यांच्या सहीने रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि त्यामुळे मूळ राजकीय पक्ष हा पक्ष चालवेल. विधिमंडळ पक्ष हे आमदार म्हणून निवडून आलेल्या लोकांचा जो पक्ष आहे त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचे सगळं कायद्यानुसार हे राजकीय मूळ राजकीय पक्षाला आहे, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीला आहे. एवढं ते सोपं आहे. आता या 2 व्याख्या पाहिल्यावर आपल्या लक्षात आलं असेल की अस्थायी स्वरूपाची जी व्यवस्था आहे ती विधिमंडळ पक्ष आहे. म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले जे लोक आहेत ते या अस्थायी स्वरूपाच्या 5 वर्षाचं आयुष्य असलेल्या विधिमंडळ पक्षाचे सदस्य होते. काही जण अर्थात त्याचे राजकीय पक्षाचे सुद्धा सदस्य असतील, पण ते विधिमंडळ पक्ष म्हणून तेवढंच महत्त्व आहे जेवढं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आणखी पुढचा भाग आहे, तो आहे 2(1)A आणि 2(1)B. मी आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत कायदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण की या जनता न्यायालयाचा उद्देश हा सुद्धा आहे असं मला वाटते की आपण सगळ्यांनी, इथं बसलेल्या सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी या केसबद्दल, या निकालाबद्दल आपण विश्लेषण अत्यंत सभ्य भाषेत सगळ्यांना सांगितलं पाहिजे. 2(1)A आहे की स्वतःहून राजकीय पक्ष सोडणे. कोणाला स्वतःहून राजकीय पक्ष सोडायचा असेल तर त्यांना तशी मुभा आहे. म्हणजे कोणाला वाटत असेल की या पक्षामध्ये हुकुमशाही आहे तर ते पक्ष सोडू शकतात. कोणाला वाटत असेल की हिंदुत्व या पक्षाने सोडून दिलेलं आहे तर ते पक्ष सोडू शकतात. त्या आधारे मात्र ते पक्ष सोडल्यावर डिस्क्वालिफाय होतात, म्हणजे अपात्र होतात. ते आमदार म्हणून राहण्यासाठी पात्र ठरत नाही. 2(1)B आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर पक्षाचा आदेश ज्यांनी दिला पाहिजे अशा व्हीपची नेमणूक मूळ राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केली असेल आणि त्यांनी एखाद्या मीटिंगसाठी बोलावलं असेल किंवा विधिमंडळाच्या कामकाजामध्ये मतदानाच्या संदर्भातला व्हीप काढला असेल तर त्याचं पालन केलं पाहिजे. विधिमंडळ पक्षाच्या आमदारांवर ही जबाबदारी आहे की त्यांनी त्या पक्षाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे, कारण पक्षाची शिस्त असली पाहिजे आणि त्या शिस्तीचा संदर्भ हा आपल्या राजकीय स्थैर्याशी असल्यामुळे तशा पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे. मग कोणी जर व्हीपचं पालन केलं नाही किंवा एखाद्या पक्षाच्या महत्त्वाच्या मीटिंगला बोलवलेलं असतानाही गेलं नाही तर तशा आधारे अपात्रता त्यांच्यावर येऊ शकते. परिच्छेद 3 जो आहे या 10व्या शेड्यूलमधला, त्याच्यामध्ये असं होतं की स्प्लिट म्हणजे उभी फूट झाली असेल की अर्धे लोक तिकडे अर्धे लोक इकडे असं गेलं असेल तर आधी त्या संदर्भात त्यांना संरक्षण असायचं की तुम्ही अर्धे लोक फुटून गेलेले, त्याच्यामुळे तुम्हाला कोणाला अपात्र करता येणार नाही. परंतु नंतर कायदेशीर सुधारणा जेव्हा झाली तेव्हा परिच्छेद 3 हे डिलीट करण्यात आलं. त्यामुळे आता कोणालाही स्प्लिट आम्ही केलेला आहे, आम्ही पक्ष सोडून सगळेजण गेलेलो आहे, आम्ही जास्त संख्येने गेलेलो आहे, त्याच्यामुळे आम्हाला संरक्षण आहे, आम्हाला अपात्र ठरू नका असं म्हणण्याचा कोणताही अधिकार कोणाला राहिलेला नाही. मग आता जर पक्ष सोडला असेल कोणी तर त्यांना हक्क काय आहे की ते एका दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये त्वरित विलीन होऊ शकतात. ते एखादा आपला गट स्थापन करून त्या गटाला गट म्हणून मान्यता, राजकीय गट म्हणून मान्यता मिळवून नंतर एखादा राजकीय पक्ष काढू शकतात. पण आपल्याला हे माहिती आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत मी पळून गेलेल्या, असंच म्हणतो नेहमी, पळून गेलेल्या आमदारांनी कधीही पक्षामध्ये कोणत्या ते विलीन झालेले नाही आणि नाही त्यांनी कोणता गट स्थापन केला. ते सतत हेच सांगत राहिले, आता पण हेच सांगतात की आम्ही शिवसेनेतच आहोत, आमची शिवसेना आहे, आणि त्यामुळे ते अपात्र ठरतात. ही राहुल नार्वेकर यांनी निर्णय देण्याच्या पूर्वीची सगळी परिस्थिती.
त्यांनी मर्जर केलं नाही आपल्याला माहिती आहे. दुसरी गोष्ट, 2/3 लोक जर बाहेर गेले तर त्यांना संरक्षण मिळू शकते, त्यांनी गट स्थापन केलं तर किंवा विलिनीकरण केलं तर. परंतु एकनाथ शिंदेसह गेलेले सगळेजण हे 2/3 संख्येने गेले का, हा प्रश्न महत्त्वाचा आपण विचारला पाहिजे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की 2/3 संख्येने ते गेले नाही. ते पहिले 16 जण गेले. त्यांनी तिथे अनेकांना आमंत्रित केलं, आमिष दाखवले, दबाव टाकला, त्यांचे फाईल तयार होते, त्यांना भीती दाखवली. आणि काही जण सुरतला जाऊन त्यांना मिळाले, काही जण गुवाहाटीला जाऊन मिळाले. आणि तसं करून ते मुंबईला आले. आणि मुंबईमध्ये पण काही जण खूप जास्त वल्गना करणारे जे शिवसेनेसोबत होते ते सुद्धा जाऊन त्यांना मिळाले. अशा प्रकारे ते 38 ते 40 जण झाले. हे सगळेजण 2/3 मेजॉरिटीनी बाहेर पडले नाही, त्यामुळे त्यांना कोणतंही कायद्याचं संरक्षण नाही, ते अपात्र आहेत. आता पॅरेग्राफ 5 जो आहे या कायद्याचा, त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स दिलेले आहेत की कोणत्या परिस्थितीत अपात्र ठरणार नाही. त्याच्यामध्ये आता मी जे सांगितलं तेच लिहिलेलं आहे, पण एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे आणि तो आपण राहुल नार्वेकर यांच्या बाबतीत लक्षात घेतला पाहिजे. जेव्हा एखाद्याची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक होते तेव्हा त्यांनी तटस्थ वागलं पाहिजे, पक्षनिरपेक्ष वागलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे, अशी अट कायद्याला अपेक्षित आहे. असं कायद्याला अपेक्षित आहे की हा माणूस आता निरपेक्ष वागेल, पक्षाशी याचा संबंध नाही. आणि म्हणून याच्यामध्ये एक तरतूद आहे की विधानसभा अध्यक्षपद आपल्याला मिळाल्यानंतर साधारणतः नैतिक प्रामाणिकता याची जाणीव ठेवून त्या माणसाचा राजीनामा द्यायचा. आणि राजीनामा दिला तरी तो अपात्र ठरत नाही, त्याला संरक्षण आहे कायद्यानुसार. आणि ज्यावेळेस तो माणूस विधानसभा अध्यक्ष राहणार नाही तेव्हा परत तो त्या पक्षामध्ये जाऊ शकतो, तो पात्रच राहील, त्याला अपात्र ठरवण्यात येणार नाही. राहुल नार्वेकर यांनी राजीनामा दिला नव्हता, आपल्याला माहिती आहे. पॅरा 6 हा एक महत्त्वाचा सांगतो आणि मग मी पुढचं ज्या घडामोडी आहेत त्या आपण कायदेशीर दृष्टिकोनातून आपल्यासमोर मांडतो. पॅरेग्राफ 6 जो आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विधानसभेच्या संदर्भात किंवा 10 शेड्यूलच्या संदर्भात कोणी अपात्र ठरू शकतात का किंवा अपात्र ठरवले गेले पाहिजे का, या संदर्भातला मुद्दा जेव्हा तयार होईल तेव्हा त्याची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोरच झाली पाहिजे, असं पॅरेग्राफ 6 मध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे सेपरेशन ऑफ पॉवर्स याला आपण म्हणतो की शक्तीचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तो नैतिकतेचा टेंबा लावून असं सांगितलं की आम्ही हा निर्णय घेणार नाही, हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे त्यांनी विधानसभा अध्यक्षांना कायदेशीर अधिकार आहे आणि संविधानिक अधिकार आहे हा निर्णय घेण्याचे, त्यामुळे त्यांनी तो निर्णय घ्यावा असं सांगताना ज्या गोष्टी जाहीर केलेल्या आहेत त्यासुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टच्या या सगळ्या निर्णयाचा त्यांना अधिकार अपात्रतेचे तुम्ही वापरा आणि तुम्ही अपात्र म्हणून जाहीर करा हे सांगितलं विश्वासाने, त्याचा विश्वासघात सुप्रीम कोर्टाचा कसा केलेला हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे. आता हा कायदा झाला, एवढं सगळ्यांना समजलं असेल. आता या कायद्याचा अर्थ कसा काढायचा, जेव्हा एखादी शंका निर्माण झाली, एखादी गडबड झाली किंवा एखादी अशी परिस्थिती अपात्रतेसंदर्भातली निर्माण झाली तर या कायद्याचा अर्थ कसा काढायचा. कोणताच कायदा असं म्हणत नाही की तुमच्या मनाला वाटेल तसा अर्थ काढा. कायद्याचे अर्थ काढण्यासाठी आम्हाला इथे काही वकील पण बसले, त्यांना माहिती असेल की कायद्याचा अर्थ कसा काढायचा या संदर्भात आम्हाला लॉ कॉलेजमध्ये शिकवलं जाते. आणि ते काय शिकवलेलं असते की इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट म्हणून कायदा असतो. जेव्हा कायद्याचा अर्थ अस्पष्ट आहे किंवा त्याचे अर्थ काढण्याची गरज आहे तेव्हा अर्थ कसा काढायचा याच्यासाठी इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट नावाचा की कायद्याचे अन्वय अर्थ काढण्याच्या संदर्भातले नीतिनियम असलेला मॅक्सवेल यांचं एक पुस्तक आहे, ते साधारणतः आम्ही रेफर करतो आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. समजा त्याच्यातून काही कळत नसेल तर मग त्या कायद्याचा उद्देश काय, रिझन आणि ऑब्जेक्टिव्ह असं आम्ही त्याला म्हणतो की तो कायदा करण्याचा उद्देश काय तो लक्षात घ्यायचा. मग आता पक्षांतर बंदी
कडे गेलेलं नव्हतं हे आपण समजून घ्या. अपात्रतेचं हे प्रकरण थेट अध्यक्षांकडे गेलं असतं. सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात निर्माण झालेला अपात्रतेचा राजकीय पक्षाने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नेमलेला व्हीप कोण त्या आधारेच निर्णय झाला पाहिजे एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे. सैनी एकनाथ शिंदे यांची सुद्धा नेमणूक झालेली होती. त्यामुळे अजय चौधरी यांना राजकीय पक्षाने लीडर म्हणून नेमणूक केली. त्याला त्यांनी जेव्हा उपाध्यक्ष असलेल्या व्यक्तीने मान्यता दिली तो निर्णय बरोबर होता असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आता त्या 123व्या पॅरेग्राफमध्ये आणखी एक म्हटलेलं आहे महत्त्वाचं, ज्याचं यांनी खूप भांडवल केलं या निर्णयामध्ये. तो भाग आहे की 22 जून 2022 रोजी एका गटाने केलेली नियुक्ती व ती मूळ राजकीय पक्षाची इच्छा नव्हती. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय बेकायदेशीर आहे. याच्यामध्ये त्यांनी हा शब्द वापरलेला आहे की एका गटाने केलेली नियुक्ती राजकीय पक्षाची इच्छा नव्हती. राजकीय पक्ष म्हणजे रजिस्टर्ड असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीचा पक्ष. त्यांची ती पॉलिटिकल विल नव्हती, त्यांचं ते काही इच्छा नव्हती आणि तशा वेळेस त्या व्यक्तीला आपण मान्यता देऊ शकत नाही असं कारण सुद्धा, त्याला रिझनिंग असं म्हणतात, असं कारण सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे. 206B मध्ये त्यांनी सांगितलं की आता या सगळ्या प्रकरणाचा निकाल अध्यक्षांनी घेतला पाहिजे असं त्यांनी सांगितल्यावर त्यांनी पुढे म्हटलेलं आहे 206B मध्ये की अध्यक्षांनी वाजवी कालावधीमध्ये या प्रकरणाचा निकाल लावला पाहिजे. वाजवी कालावधी म्हणजे रिझनेबल टाईम. रिझनेबल टाईम काय असेल याच्या संदर्भातले 2-3 केसेसचे पुरावे देण्यात आले न्यायालयामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की साधारणतः 3 महिन्याचा कालावधी हा वाजवी कालावधी असू शकतो, त्यापेक्षा जास्त कालावधी लागायला नको. माझं तर वकील म्हणून असं म्हणणं होतं तेव्हापासून की हा निर्णय तर जसं आपण ते मॅगी फूड तयार करतो ना, पटकन टाकलं की मॅगी तयार, तसा तयार असलेला निर्णय होता. पण केवळ संविधानिक तरतुदीनुसार अध्यक्षांनी जाहीर करायचा अपात्र कोण आहे त्यामुळे त्यांच्याकडे तो निर्णय सोपवण्यात आला होता. पण त्यांनी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राजकारण केलं जे संविधानाला आणि 10व्या परिशिष्टाला अपेक्षित नाही. राहुल नार्वेकर यांना पुढे करून राहुल नार्वेकर यांच्या मदतीने राजकारण करणारे सगळेजण लोकशाही द्रोही आहेत. अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्षाने नियुक्त केलेला व्हीप मान्य करावा व पार्टीची घटना काय या संदर्भात निर्णय घ्यावा असं त्यांना सूचित करण्यात आलं होतं. चौकशी करावी असं म्हटलं तर इन्क्वायरी करावी आणि त्या इन्क्वायरीचा अर्थ त्यांनी असा घेतला की साक्षी पुरावे घेतले पाहिजे आणि मग त्यांनी एका जनरल मॅजिस्ट्रेट कोर्टात चालतात तसे पुरावे, साक्षीदार बोलवले, पुरावे घेतले, जेव्हा की या कायद्याची समरी प्रोसिडिंग चालली पाहिजे अशीच कायद्याची अपेक्षा आहे. कोर्टाने म्हटलेलं आहे की आम्ही हे सगळे निर्णय दिले, मी तुम्हाला जे आता वाचून दाखवले त्या निर्णयांच्या प्रिन्सिपल्सवर अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा. हे जे ज्युडिशियल प्रिन्सिपल्स आम्ही सेट केलेले आहे याच्या आधारे तुम्हाला निर्णय द्यायचा आहे असं सुद्धा या निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. या निर्णयामध्ये एक आणखी घटक आहे जो अत्यंत महत्त्वाचा किंवा तसं पाहिलं तर फालतू माणूस पण महत्त्वाचा म्हणजे महत्त्वाच्या पदावर बसलेला, ते म्हणजे आपले राज्यपाल. न्यायालयाने दुःख व्यक्त केलं आपल्या सगळ्यांतर्फे, सगळ्या भारतीय नागरिकांचं दुःख व्यक्त केलं आणि सांगितलं की घटनात्मक पद असलेल्या राज्यपाल पदावर बसलेल्या एखाद्या माणसाने लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं सरकार उलथवून टाकण्यामध्ये सहभाग घेणे अत्यंत दुःखद आहे. अशा प्रकारची तारीफ या राज्यपालांची केलेली आहे. राज्यपालांची भूमिका या संदर्भात पूर्ण संशयास्पद राहिलेली आहे. त्याबद्दल आपण आता जास्त न बोलता पुढची जी टेस्ट त्यांनी सांगितली होती ती मी आपल्याला सांगतो. त्यांनी सांगितलं की आमच्या नोट्स रेफर करून निर्णय दिला पाहिजे, ते प्रिन्सिपल पाळलं पाहिजे आणि म्हणून ट्रिपल टेस्ट म्हणजे त्रिसूत्री एक निकषांची ती पुढे आली. त्याच्यामध्ये असं आहे की पार्टीची घटना काय, नेतृत्व रचना काय म्हणजे लिडरशिप स्ट्रक्चर काय आहे आणि विधिमंडळातील बहुमत काय आहे. याच क्रमाने जर लक्षात घ्यायचं असेल तर मग पहिले पार्टीची घटना लक्षात घेतली पाहिजे असं म्हणून त्यांनी एक नवीन प्रकार काढला. त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र पाठवलं.
त्यांना जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्याच्यानंतर ते काहीच करत नव्हते आणि जवळपास 1.5 महिन्यांनी त्यांनी त्या इलेक्शन कमिशनकडे पत्र पाठवून विचारणा केली